तुम्ही तुम्ही असंच वागणार आहे, तुम्ही वायात जाणार आहे, तुमची जात अशीच आहे, तू किती आहे, तू हे माझे शब्द नाहीयेत. हे शब्द आहेत कोथरूड पोलीस स्टेशनच्या PSI मॅडम पाटील मॅडम यांचे, प्रेमा पाटील मॅडम. श्वेता SV या फेसबुक अकाउंटवरचा हा व्हिडिओ. त्याच्यात झालं असं की छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेवरती अन्याय झाला. त्यानंतर ती महिला पुण्यामध्ये आली. पुण्यात आल्यानंतर कोथरूडमध्ये राहणाऱ्या 3 तरुणींनी या महिलेला आश्रय दिला. यानंतर कोथरूड पोलीस विना वॉरंट अचानक या 3 मुलींच्या रूमवरती गेले. तिथे दोघींना चौकशी करायची आहे असं सांगून पोलीस चौकीला घेऊन आले. एक मुलगी आपल्या कामावरती होती, तिलाही तिथून उचललं आणि पोलीस चौकीला आणलं. यानंतर कोथरूड पोलीस स्टेशनच्या वर असलेल्या रिमांड रूममध्ये कित्येक तास त्यांची चौकशी झाली. दुपारी 3ला चौकशी सुरू झाली तर रात्री 8 वाजता त्या मुलींना सोडलं गेलं. एवढंच नाही, ज्या मुलीला कामावरून उचललं तिला रात्री 11:30 वाजता घरी सोडलं. पण या मुलींच्या आरोपानुसार चौकशी दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी त्या मुलींना मारहाण केली, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, मानसिक छळ केला, जातीवाचक शिवीगाळी केला. एवढंच नाही, त्यांच्या चारित्र्यावरही बोललं गेलं. तुम्ही मुली राहता म्हणजे तुमच्या रूमवरती मुलं येत असतील, तुम्ही लेस्बियन्स असाल, अशा खालच्या पातळीवरती त्यांना बोललं गेलं. घाणेरडी वागणूक दिली आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे पोलिसांकडूनच अशा पद्धतीची वागणूक मिळाली. या प्रकरणात PSI प्रेमा पाटील, संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे या महिला अधिकाऱ्यांनी या मुलींचा मानसिक छळ तर केलाच, पण PSI अमोल कामटे हे देखील या मुलींच्या अंगावरती धावून गेले, त्यांना स्पर्श केला असंही या मुलींचं म्हणणं आहे. तुम्हाला मायबापानं टाकून दिले, तुम्ही उलट उत्तर देता, तुमचा हा ॲटिट्यूड आहे. एक दिवस कोणीतरी तुमचा मर्डर करेल, तुम्ही नीट जगूच शकणार नाही, तू असंच मरशील, तुला करिअरमध्ये कधीही कॅरेक्टर सर्टिफिकेट लागेल, तुझ्यासारख्या मुलीला आम्ही कॅरेक्टर सर्टिफिकेट देणार नाही, करिअर बर्बाद होईल, असं देखील या पोलिसांनी मुलींना मानसिक छळ करताना म्हटलंय. श्वेता हिनं फेसबुकवरती दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणानंतर जेव्हा मुली रात्री घरी आल्या त्यांनी पोलिसांमध्ये या पोलिसांविरुद्ध तक्रार करण्याचा निर्णय केला आणि 12:30 वाजता कोथरूड पोलीस स्टेशन गाठलं आणि FIR दाखल करण्यासाठी मागणी केली. पण पोलिसांनी सांगितलं की FIR दाखल करता येणार नाही, आम्ही तक्रार नोंदवून घेतो आणि सकाळी जेव्हा वरिष्ठ येतील तेव्हा FIR नोंदवा. त्यानुसार या मुलींनी साधी तक्रार नोंदवली आणि रात्री 3 वाजता घरी गेल्या. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी जेव्हा FIR नोंदवण्यासाठी आल्या त्यांना मेडिकलची गरज होती, कारण या मुलींना लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली होती. ते सिद्ध होणं अपेक्षित होतं. पण कोथरूड पोलिसांच्या वरिष्ठांनी मेडिकलची गरज नाही असं सांगत 4 ते 5 दिवसांचा वेळ द्या, आम्ही प्रकरण पाहतो असं म्हटलं आणि FIR नोंदवून घेतलीच नाही. या तरुणींचा एक व्हिडिओ देखील समोर येतो, ज्यात या घटनेनं कशा प्रकारे या तरुणींना धक्का बसलाय, त्यांची मानसिक स्थिती कशा पद्धतीनं खालावली आहे हे पाहायला मिळते. एक पीडित तरुणी तर तिथेच पायऱ्यांवरती रडत बसलीये, जणू तिचा पायच उचलत नाहीये या प्रकरणी आवाज उठवण्यासाठी.